श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 23 नोव्हेंबर 2023 म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी, जिला आपण प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं देखील म्हणतो. या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू कोणती आहे, नेमकं त्या वस्तूचं आपल्याला नंतर काय करायचंय, ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये काय लाभ होतात, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी, देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असं देखील म्हणतात. या दिवशी तब्बल 4 महिन्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात. आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास हा कार्तिकी एकादशीला संपतो. म्हणजेच चातुर्मासाची सांगता ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी होते. एवढं अनन्यसाधारण महत्व असलेली ही कार्तिकी एकादशी, या दिवशी आपल्याला श्रीहरी श्री विष्णूंची सेवा उपासना तर करायचीच आहे, पण घरामध्ये काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदेल, घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात आणि त्या समस्यांमुळे आपलं आयुष्य त्रस्त झालेलं असतं. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, तरी देखील आपल्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही आणि त्या समस्या ज्या आहेत त्या वाढतच जातात. मग त्या समस्या आर्थिक समस्या असतील किंवा आजारपण वाढलेली असतील किंवा घरामध्ये असलेली नकारात्मकता, ज्यामुळे पती पत्नीमध्ये असलेले वाद असतील, जे खूप विकोपाला जातात आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. अगदी त्याच प्रकारे घरामध्ये मुलं बाळ ऐकत नसतील, मुलं हट्टीपणा करत असतील, कारण मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. तर ज्याही तुमच्या समस्या असतील त्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी तुमच्या प्रयत्नांसोबतच हे उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी ठरतात आणि प्रत्येक शुभतिथीवरती केलेले उपाय तर अतिशय फलदायी असतात. अगदी त्याच प्रकारे कार्तिकी एकादशी ही अतिशय शुभ तिथी आहे. जेवढं महत्व आषाढी एकादशीला आहे, कारण आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते, अगदी त्याच प्रकारे कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, त्यामुळे या एकादशीला सुद्धा तितकंच महत्व आहे. त्यामुळे आपल्याला हे उपाय या दिवशी करायचे आहेत, जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होणार आहे. तर बघा, 23 नोव्हेंबर 2023 रोजी आलेली कार्तिकी एकादशी ही गुरुवारी आलेली आहे आणि तसंही गुरुवार हा दिवस श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. उंबरठ्यावरती गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचं लेपन करतो. हळदीचं लेपन करायचं, देवपूजा करायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असते. बाळकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत. या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही पाणी, पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक एकादशी तिथीला तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते. कारण श्रीहरी विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे लक्ष्मीचा अखंड वास असतो. वर्षभरातील सर्व एकादशी तिथींना आपल्या देव्हाऱ्यातील देवांचं व्रत असतं. याविषयीचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. व्रत असल्यामुळे तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करता येणार नाही, पण तुम्ही फळं, केसरयुक्त दूध, मिठाई असा नैवेद्य देवांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्हाला श्रीहरी श्री विष्णूंची आरती म्हणायची आहे. मग तुम्ही ती नारायणाची म्हणू शकता, बाळकृष्णांची म्हणू शकता, कोणतीही आरती म्हटली तरी चालेल. तर रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांची, आपल्या कुलदेवीची आणि गुरूंची करतो. त्यानंतर तुम्हाला जी श्रीहरी विष्णूंची आरती येईल ती आरती तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. दिवे लागणीच्या वेळेस आपल्या देवघरातील दिवा सुरू नसेल तर त्या दिव्याला प्रज्वलित करून घ्यायचं. तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून तुम्हाला करायचा आहे. एक आसन तुम्हाला बसायला घ्यायचं आहे. कापूरदानी किंवा मातीची पंती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचं भांडं घेऊ शकता किंवा अगदीच तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ताम्हण घेतलं तरी चालेल. आता त्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, कारण आता ही वस्तू जी आपल्याला जाळायची ती कापरासोबतच जाळायची आहे. तर साधा कापूर वापरू नका, त्यामध्ये बरंचसं प्लास्टिक यूज केलेलं असतं, त्यामुळे तुमच्या घरामध्ये काहीही फरक तुम्हाला जाणवत नाही. त्यामुळे तुम्हाला भीमसेनी कापूरच या उपायासाठी वापरायचा आहे. आता अगदीच तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही 7 साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या
आणि जर भीमसेनी कापूर मिळाला तर त्याच्या तुम्हाला 5च वड्या घ्यायच्या आहेत. कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही साध्या कापरापेक्षा जास्त असते. म्हणून भीमसेनी कापूरच घ्या. आता ह्या कापराच्या वड्या तुम्हाला एखाद्या कापूरदानीमध्ये ठेवायच्या आहेत. आता प्रज्वलित करण्याआधी तुम्हाला काय करायचंय, की 3 लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत. 3 लवंगा फुल असलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात आणि या 3 लवंगांसोबत 3 अख्ख्या वेलची देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला त्या 3 लवंगा आणि वेलची पकडून तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आता श्री महालक्ष्मी अष्टकम कोणतं? नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला YouTube वरती इझिली मिळून जाईल. श्रवण केलं तरीही चालेल किंवा तुम्ही Google वरती सर्च केलं तर तिथे देखील तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम मिळेल. तिथून तुम्ही ते पठण करू शकता. तर आपल्या उजव्या हातामध्ये असलेल्या 3 लवंग आणि 3 वेलची आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण किंवा श्रवण करून त्यांना अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये आपण ज्या भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत, त्या वड्यांसोबत आपल्याला ह्या 6 वस्तू जाळायच्या आहेत. म्हणजेच 3 लवंगा आणि 3 वेलची. कापुरासोबत ह्या वस्तू जळत असताना तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. मनातल्या मनात करू शकता किंवा आपण जसं एखाद्या व्यक्तीशी बोलतो तसंच तुम्ही देवांशी म्हणजे श्रीहरी, श्री विष्णू, देवी लक्ष्मीला तुमच्या इच्छा मनोकामना सांगू शकता. जसं की खूप आर्थिक समस्या असतील, खूप कष्ट मेहनत करूनही घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, तर ती आर्थिक टंचाई दूर व्हावी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. त्यासोबतच पती-पत्नीमध्ये असलेला दुरावा दूर होऊन त्यांच्यामध्ये एकोपा व्हावा यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता, मुलं हट्टीपणा करत असतील, मुलं घरातल्यांचं ऐकत नसतील, मुलांमधला दोष पण या उपायामुळे दूर होऊ शकतो. तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे, हा कापूर जळत असताना तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे. जीही तुम्हाला आरती येत असेल ती आरती ह्याच कापूरदानीने तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची. त्यानंतर ही कापूरदानी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपली इच्छा व्यक्त करून महालक्ष्मीची आरती होईपर्यंत कदाचित तो कापूर विझू शकतो. तर तसं करायचं नाही. तुम्हाला थोड्याशा कापराच्या वड्या एक्स्ट्रा तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. कारण कापरासोबत ह्या वस्तू जळत असताना आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे. त्यासोबतच आपल्याला महालक्ष्मीची आरती देखील करायची आहे. तेवढा वेळ कापूर सुरू राहिला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला तो कापूर संपूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवायचा आहे. तेवढा वेळ कापूर राहील याची खात्री तुम्हाला देता येणार नाही. त्यासाठी एक्स्ट्रा कापराच्या वड्या ठेवायच्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की कापूर आता संपत आलेला आहे, त्यावेळेस तुम्ही ती वडी त्या कापरामध्ये टाकू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की या वड्या पुरेशा आहेत, तर तुम्ही तसंही संपूर्ण घरामध्ये ती कापूरदानी फिरू शकता, हरकत नाही. लवंग आणि वेलची देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. ज्यावेळेस आपण कापुरासोबत या 2 वस्तू घरामध्ये जाळतो, त्यावेळेस देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि देवी लक्ष्मीला श्रीहरी, श्री विष्णूंची सेवा अधिक प्रिय आहे आणि एकादशी तिथीच्या दिवशी आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये ती स्थिर राहण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि लक्ष्मी म्हणजे काय हो, तर सुख, समृद्धी, संपन्नता, घरामध्ये असलेली दरिद्रता दूर व्हावी. दरिद्रता ही अनेक रूपामध्ये असते. आर्थिक टंचाईच्याच नाही तर घरामध्ये असलेली नकारात्मकता, ज्यामध्ये वादविवाद असतील, भांडणं असतील, एकमेकांशी पटत नसेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजेच घरामध्ये असलेली दरिद्रता. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, संपन्नता टिकून राहील एवढा हा प्रभावी उपाय आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्रीहरी, श्री विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये करावा हीच मी कळकळीची विनंती करते. आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. इथेच व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.